इयत्ता 8वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 6 भूमी उपयोजन. अभ्यास घटक. भूमी उपयोजन, संक्रमण प्रदेश, उपनगरे, नियोजित शहरे, जमिनीची मालकी व मालकी हक्क. करून पहा. तुमच्या घराचा आराखडा काढा. या आराखड्यात पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहे ते दाखवा. स्वयंपाकाची व्यवस्था, न्हाणीघर, अंगण, बैठक व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था. आराखडा तयार झाल्यावर पुढील मुद्द्यावर चर्चा करा. प्रत्येक गोष्टीची जागा ठरवून आपण घरात वावरतो याचे कारण काय? या व्यवस्थांची जागा ठरली नसेल तर काय होईल? भूमी उपयोजन. भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. भूमी उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी वाढत गेला. खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते. सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते. भूमी उपयोजनाचे प्रकार. भूमी उपयोजनाचे खालील 2 प्रकार आहेत. 1 ग्रामीण भूमी उपयोजन, 2 नागरी भूमी उपयोजन. ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसाय ग्रामीण भागात आढळतात. त्याचा ग्रामीण वस्तींचा स्थानावर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वनक्षेत्रालगत आढळतात. खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आढळते, तर किनाऱ्यालगत कोळी लोकांच्या वस्त्या आढळतात. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचं वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येते. शेतजमीन. प्रत्येक शेतीखाली असलेले क्षेत्र म्हणजे शेतजमीन होय. हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते. पडीक जमीन. शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेत जमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत, त्याला चालूपड म्हणतात. वनजमीन. सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वन उत्पादने मिळतात. सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी, वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. गायरान, माळरान. गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते. ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते. नागरी भूमी उपयोजन. 20व्या शतकात नागरी वस्तीमध्ये वाढ झाली. नागरी भागात विविध कामासाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायानं जमिनीत जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं असतं. नागरी भागात लोकसंख्येच्या मानानं जमीन मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण पुढील प्रकारे करता येते. व्यावसायिक क्षेत्र. शहरांचा काही भाग केवळ व्यवसायासाठी वापरला जातो. या भागात दुकाने, बँका, कार्यालय यांचा समावेश प्रामुख्याने होतो. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली आहे. निवासी क्षेत्र. यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो.
वाहतूक सुविधांचे क्षेत्र. शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात, जसे सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. त्याशिवाय खाजगी वाहनांची संख्याही जास्त असते. यासाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते. अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. या सुविधांसाठी वापरले जाणारी क्षेत्र या गटात येतात. उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे असते. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे शमला जातो. मनोरंजनाची ठिकाणे. शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग राखून ठेवला जातो. अशा भागाचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह इत्यादीसाठी केला जातो. मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर क्षेत्र असं म्हणतात. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र. नकाशावर अशी क्षेत्र दाखवताना विशेष रंग वापरतात. लाल रंगामध्ये निवासी क्षेत्र दाखवतात, निळ्या रंगामध्ये व्यावसायिक क्षेत्र दाखवतात, पिवळ्या रंगामध्ये कृषी क्षेत्र दाखवतात, हिरव्या रंगामध्ये वनक्षेत्र दाखवतात. संक्रमण प्रदेश व उपनगरे. नागरी वसाहतींच्या सीमाक्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते. तसेच येथील सांस्कृतिक जीवनही मिश्र स्वरूपाचे असते. या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरळ मिसळ झालेली दिसते. या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे तयार होतात. उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप हे मुंबई शहराचे उपनगरे आहेत. नियोजित शहरे. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठमोठ्या प्रमाणात नागरीकरण प्रक्रियेस चालना मिळाली. नागरीकरणामुळे होणाऱ्या लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे अनियोजित शहरांची समस्या निर्माण होऊ लागली. परिणामी नियोजित शहरांच्या निर्मितीची गरज निर्माण झाली. शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपयोजनाचा नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार विकसित केलेली शहरं म्हणजेच नियोजित शहरं होत. उदाहरणार्थ दक्षिण कोरियातील सेऊल, स्वित्झर्लंडमधील झुरिच, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन DC, ब्राझीलमधील ब्राझिलिया, भारतातील चंदीगड व भुवनेश्वर इत्यादी शहरं. या विभाजित वर्तुळामध्ये आपल्याला जपान व भारतातील भूमी उपयोजन दिलेलं आहे. पहा, सुरुवातीचं विभाजित वर्तुळ जपानमधील आहे, त्यानंतरचं विभाजित वर्तुळ भारतामधील दाखवलं आहे. पहा, यामध्ये कृषी योग्य भूमी उपयोजन दाखवले, स्थायी कृषी योग्य भूमी उपयोजन दाखवले, वनाच्छादित जमीन, स्थायी कुरणाखालील अस्तर भूमी उपयोजन आणि इतर कारणासाठी केलेलं भूमी उपयोजन या विभाजित वर्तुळामध्ये दाखवलेलं आहे. यावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं अभ्यासायची. पहा, कोणत्या देशात वनाखालील प्रदेशाची टक्केवारी जास्त आहे? जपान या देशात वनाखालील प्रदेशाची टक्केवारी जास्त आहे. कृषी खालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? कृषी खालील जमिनीची टक्केवारी भारत देशात जास्त आहे. वरील दोन्ही प्रश्नांच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी या भूमी उपयोजनाची सांगड कशी घालाल?
भारतात मैदानी प्रदेश तुलनेने अधिक असल्यामुळे व भारतातील सौम्य हवामानामुळे भारतात अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारतात निवास क्षेत्राचा विस्तार वाढत आहे व परिणामी वन क्षेत्राचा विस्तार कमी होत आहे. याउलट जपान देशाचा बराचसा प्रदेश पर्वतीय असल्यामुळे जपान देशात तुलनेने मर्यादित लोकसंख्या आहे. त्यामुळे जपान देशात वनक्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. भूमी उपयोजन व क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध शोधा. भारतात प्राथमिक क्षेत्राचा विकास अधिक, या उलट जपान देशात द्वितीय तृतीय क्षेत्राचा विकास अधिक. जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते? जपानमध्ये वनजमीन, शेतजमीन, माळरान व इतर उपयोग इत्यादी प्रकारचे भूमी उपयोजन आढळते. भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशातील भूमी उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. भूमी उपयोजनाचा विचार करता भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती, हवामान, मृदा हे घटक परिणाम करतात. या उलट जपान देशात वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, सरकारी धोरण हे घटक परिणाम करतात. जमिनीची मालकी व मालकी हक्क. 7/12 उतारा. भूमी उपयोजनामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो हे आपण पाहिले. जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी असू शकते. या संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडे 7/12चा उतारा या कागदपत्रात पाहता येते. याविषयी आपण थोडी माहिती घेऊ. 7/12चा उतारा आपल्याला दाखवला आहे. या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तो उतारा आपल्याला दाखवलेला आहे. गाव नमुना 7अ चा उतारा आहे पहा. 7/12च्या उतारामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्क संबंधीच्या कायद्यातील विशेष कलम आहेत. 7/12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकाच्या मालकी हक्क, कर्जाचा बोजा, शेतजमिनीचे हस्तांतरण व त्यातील पिकाखालील क्षेत्र यांचा समावेश होतो. यापैकी गावचा नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 मिळून 7/12 तयार होतो. म्हणून या उतार्याला 7/12 उतारा असे म्हणतात. जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाट्याकडे हे गाव नमुने असतात. सातबारा उतारा कसा वाचावा? भोगवटदार वर्ग 1 म्हणजे ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते. भोगवटदार वर्ग 2 म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली जमीन. जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान, हस्तांतरण करता येते. त्याखाली आकार जमिनीवर लावण्यात आलेला कर, रुपये, पैसे यामध्ये दिलेला असतो. इतर हक्कामध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्या नावाची नोंद असते. तसेच सदर जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटले आहे किंवा नाही हे समजते. मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शवणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. यात
खालील माहिती असते: सिटी सर्व्हे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी. भारतातील सर्वसाधारण भूमी उपयोजन व त्यामध्ये झालेला बदल या आलेखावर दाखवलेला आहे. 1990 ते 2011 चा असणारा हा कालखंड आहे. पहा, 1990 ते 91 या काळातील कोणते भूमी उपयोजन 2010-11 पर्यंत कमी होताना दिसते, त्यामागचं कारण काय असावं? 90-91 या काळातील कृषी क्षेत्र व इतर अकृषिक जमीन हे भूमी उपयोजन 2010-11 पर्यंत कमी होताना दिसत आहे. वाढते नागरीकरण हे त्यामागचे कारण असावे. कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते, याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी काय संबंध लावता येईल? कृषी क्षेत्र हे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते. यावरून असे दिसते की भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे. शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्न टंचाई असा विचार करता येईल का? शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्न टंचाई असा विचार करता येणार नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रातही अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे शक्य होते. नेहमी लक्षात ठेवा, भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. नागरी भूमी उपयोजन. नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक: हवामान, मृदा, उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सरकारी धोरण. नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक: भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण. तर हे घटक भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक आहेत.